हाय गाईज, आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन असं घेऊन आलेली आहे. माझी वहिनी आहे जिने एक पारंपरिक पदार्थ बनवलेला आहे, जो की गावाकडे म्हणजे स्पेशली दिवाळीला आमच्याकडे बनवला जातो. आणि ह्या वर्षात हा पदार्थ मी पहिल्यांदा खाणार आहे. तर बघूया, तुम्हाला सुद्धा दाखवते त्याची रेसिपी काय आहे, तो कशापासून बनतो. तर चला. टॅडॅन! तर हा आहे तो पदार्थ. तुम्ही बघू शकता, हा पदार्थ स्टीम करून बनवला जातो आणि हा बनवला जातो तांदळाच्या पिठापासनं. आणि मोठी जी काकडी येते ज्याला वाळूक म्हटलं जातं आमच्या भाषेत, तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहिती नाही, तर ते किसून त्यानंतर ते तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून ते पानांमध्ये स्टीम केलं जातं. तर बघूया, हे असं बघा. तर मी ह्या पानांमध्ये पहिल्यांदा खाणार आहे. सो मी ज्या पानांमध्ये आधी खाल्लेले आहे ते एकतर केळीचे पानं असतात किंवा जंगलामध्ये एक वेल येतो ज्याला दिहगडीचा वेल असं म्हटलं जातं. तुमच्याकडे बहुतेक नाव दुसरं असू शकतं. तर त्या पानांमध्ये ते स्टीम केले जातात. हे पानं कसे आहेत मला माहिती नाही, मी तिला नक्की विचारेन. सो आता आपण टेस्ट करू. गोड आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड केलेली आहे. काकडीचा बारीक किस आणि तांदळाचं पीठ हे स्टीम करून हा पदार्थ बनवलेला आहे. तर छान आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो वहिनी साहेब, खूप छान झालेली रेसिपी.